आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण खूप दिवसांनी मी व्हिडिओ करत आहे आणि आज आपल्याला आली आहे 3 किलो चॉकलेट केकची ऑर्डर। तर बघूयात आपण आतमध्ये किती छान फिलिंग्स भरलेले आहेत त्या। आणि हा केक कसा वाटला हे नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण मस्त वाटीभर दूध घेतलेलं आहे, त्यामध्येच मी चॉकलेट टाकलेलं आहे। इथे मी 900 ग्रॅम प्रेमिक्स वापरलेला आहे। 9 इंचाच्या टिनमध्ये मी हे बेक करून घेतलेलं आहे। आपलं हे चॉकलेट गनाश आहे, तर हे पण आपण क्रीममध्ये टाकून मिक्स करून घेऊयात आणि लेयरिंग करून घेऊयात। त्यामध्येच मी चोको चिप्सही वापरलेले आहेत। कधीही अशा जर 3 किलो रेक्टँगल शेपच्या जर ऑर्डर असतील तर आपल्याला 2 किलोचा बेस इझिली मिळत असतो। तर ते 2 किलोचे जे बेस आहेत ते मी 2 चिटकवून घेतलेले आहेत चिकटपट्टीने आणि हा केक केलेला आहे। कारण नगरसारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या साईजचे रेक्टँगल शेपचे टीन किंवा बॉक्सेस असे मिळत नाहीत, त्यामुळे असा काहीतरी जुगाड करावा लागतो। तर आपण आता दुसऱ्या लेयरलाही चॉकलेटचं दूध टाकून घेऊयात। आता हे जे खाली थेंब थेंब पडलेलं दूध आहे ते सुद्धा खालचा जो बेस आहे तो शोषून घेतो, म्हणजे ते आतमध्ये जातं। आता मधला लेयर जो आहे आपल्याला, तर मधल्या लेयरमध्ये आपण छान मस्त चॉकलेट टाकलेलं आहे, चॉकलेट गनाश आणि स्ट्रॉबेरीची फिलिंग करणार आहोत। म्हणजे स्ट्रॉबेरी क्रश, चोको चिप्स आणि चॉकलेट गनाश असं तिन्हींचं मिश्रण आपण टाकणार आहोत। कारण स्ट्रॉबेरीचा जो क्रश आहे आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि आपण डेकोरेशनला स्ट्रॉबेरीही लावणार आहोत, त्याच्यामुळे आतमध्ये स्ट्रॉबेरीचा आतमध्ये भरपूर आपण चॉकलेट वापरणार आहोत। कारण वरतून आपल्याला हा व्हाईट केक ठेवायचा आहे। कारण ज्यांनी मला केकची ऑर्डर दिलेली आहे त्यांना कलर बिलकुल आवडत नाहीत आणि क्रीमसुद्धा कमीत कमी वापरायची सांगितलेली आहे। सो जेवढी क्रीम लागते तेवढी तर आपल्याला वापरावीच लागते, थोडंफार आपण कमी त्यात करू शकतो। तर क्रम कोटिंग मी करून घेत आहे। कमीत कमी क्रीमनी आपण आतमध्ये एकदम क्रम कोट करून घेणार आहोत। त्यानंतर फ्रीजमध्ये मी अर्धा तास हे केक ठेवणार आहे। आता माझ्याकडे मोठा फ्रीज आहे, त्याच्यामुळे इझिली हा केक बसतो पण आणि लवकर सेटही होतो। आता ह्या केकसाठी मी हे फळं आणलेली आहेत, द्राक्ष आणलेली आहेत, संत्री आणलेली आहे, स्ट्रॉबेरीचा बॉक्स आणलेला आहे आणि मला डाळिंब पूर्ण घ्यायचे नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडून मी एक छोटासा चतकुर असं डाळिंब त्यांच्याकडून मी ह्या फळांसोबतच घेतलेला आहे। मस्त आता हे फळं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि न्यूट्रल जेलमध्ये आपल्याला हे फळं बुडवायचे आहेत, म्हणजे स्ट्रॉबेरी वगैरे, कारण ती खूप वेळ जरी केक राहिला तरी ते सुकणार नाही। आपण हे ऑरेंज स्ट्रॉबेरी छान मस्त न्यूट्रल जेलमध्ये बुडवून घेतलेलं आहे आणि आता आपण हे छान फळांनी डेकोरेशन करूयात। तुम्ही बघू शकता मस्त आपलं छान केक झालेला आहे। क्रम कोट करून मी अर्धा तास ठेवला, त्यानंतर पूर्ण फिनिशिंग करून घेतली। तर फिनिशिंग करताना सुद्धा कमीत कमी क्रीम वापरलेली आहे आणि तुम्ही बघू शकता वरतून छान अशी अलगद मी स्क्रेपरनी डिझाईनही केलेली आहे। म्हणजे आपला केक जो आहे तो व्हाईट आहे पण एकदम प्लेनही दिसणार नाही, म्हणून छान अशी अलगद छान स्क्रेपरनी डिझाईन केलेली आहे। तर मी छान गुलाबाचे फुलं आणलेली आहेत, कारण क्रीम कमी असणाऱ्या लोकांना गुलाबाचे फुलं वगैरे सुद्धा ओरिजिनल लागतात, त्यांना क्रीमचे फुलं पण त्या नको म्हणल्या, त्यामुळं मी गुलाबाचे फुलं विकत आणलेले आहेत आणि स्ट्रॉबेरी असं रेड व्हाईटचं कॉम्बिनेशन मला त्यांनी सांगितलेलं होतं। आणि त्यांच्या मुलाचा बड्डे तर होता, त्यांनी कारही घेतलेली आहे, त्यामुळं मला त्यांनी कारचं सुद्धा काहीतरी केकवरती लावायला सांगितलेलं आहे। तर बघूयात आता आपल्याला छान स्टिकर मिळालं तर स्टिकर आणूयात, नाहीतर मग ओरिजिनल छोटीशी कार मिळाली तर ती आणूयात आणि केकवरती बसवूयात। तर गुलाबाच्या फुलांचा आणि स्ट्रॉबेरी, डाळिंबाचे दाणे, द्राक्ष मी शेवटी लावले, कारण मला ह्या वेळेला लक्षात राहिलं नाही द्राक्ष लावायचे।
आणि संत्री जी होती ती संत्री मी लावून बघितली, पण संत्री अशी काही इतकी छान दिसत नव्हती ह्या केकवरती, त्यामुळे मी संत्री नाही लावली. तर आपलं डेकोरेशन झालेलं आहे. आता नाव टाकायची वेळ आलेली आहे. तर इथे आपण छान हॅपी बर्थडे पियुष असं हे नाव टाकणार आहोत. आणि कारचं एक छोटीशी कार मला मिळालेली आहे, तर ती कार आपण तिथे ठेवणार आहोत. तर बघूयात आता आपण अशा पद्धतीने अजून काय डेकोरेशन ह्यामध्ये करू शकतो ते. मी छान गोल्डन बॉल वगैरे टाकलेली आहेत आणि 2 हार्ट काढलेली आहेत छोटीशी, कारण जास्त पण आपण ओव्हर जर रेडचं जर डिझाईन वगैरे जास्त केली तर इतकंही खास दिसणार नाही. त्यामुळे थोडासा व्हाईटिश पार्टही ह्या केकमध्ये दिसला पाहिजे त्यामध्ये. तर आजचा केक हा खूप साधा आणि सिंपल आहे, पण छान डेकोरेटिव्ह असा आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.